नमस्कार, माझं नाव कमलेश शिंदे. मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे. या ठिकाणी मला थोडासा माझा BP वाढलेला होता आणि त्यासोबत थोडंसं वजन देखील वाढलेलं होतं. त्या अनुषंगाने मी बऱ्याचदा प्रयत्न केला की माझं वजन कमी झालं पाहिजे आणि थोडंसं BP पण कंट्रोल झाला पाहिजे. अधूनमधून वजन कमी व्हायचं, BP पण कंट्रोल व्हायचा, पण परत वाढायचं. तर नंतर मग माझे एक रिलेटिव्ह होते, ते रिलेटिव्ह या ठिकाणी येऊन गेले. त्यांना अतिशय चांगला असा फरक पडला. त्या अनुषंगाने मी देखील ठरवलं की आपण जाऊयात आणि मग मी प्लॅन केला तसा तिथं आलो. इथं आल्यानंतर इथला सगळा स्टाफ, इथलं सगळं वातावरण अतिशय सुंदर असं आहे आणि मला विश्वास वाटत नाही की आता माझा हा जवळपास 5वा दिवस आहे आणि या 5 दिवसामध्ये माझं 2.5 किलो वजन कमी झालं आहे आणि BP देखील नॉर्मल झाला आहे आणि बाकीच्या गोळ्या देखील त्यांनी आता कमी केल्या. अर्थात गोळ्या नव्हत्या मला, पण ते म्हटले की आपण हळू ही पण बंद करू. अतिशय सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं असं प्रसन्नदायक वातावरण या ठिकाणी आहे. या पूर्ण माधवबागमधील सर्व स्टाफ, डॉक्टर असतील, सर्व सहकारी कर्मचारी असतील, सर्व अतिशय छान पद्धतीने काळजी घेतात. सगळ्या गोष्टी वेळेवर सांगतात आणि काल परवा जे साने सरांचं लेक्चर झालं ते अतिशय सुंदर झालं. त्यांनी जीवनशैलीबद्दल आणि जे हृदयाची काळजी कशी घ्यायची, जे ब्लॉकेजेस असतात, हार्ट अटॅक असतात, याच्या बाबतीत रुग्णांचे काय गैरसमज आहेत याचं लाईव्ह त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवलं. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास असा आला की आपण सगळं काही करू शकतो. या ठिकाणी ज्यावेळेस सर्वप्रथम मी आलो त्यावेळेस आमच्या टेस्ट घेतल्या. त्यात TD इको झाला, नंतर टेस्ट झाली आणि जरी या ठिकाणी आयुर्वेदाचा टच जरी असला, पण या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने सर्व तपासण्या या ठिकाणी होतात आणि सकाळी 4 वाजेपासून जे शेड्यूल सुरू होतं तर संध्याकाळचे 8:30 कधी वाजतात हे आम्हाला कळत नाही. अतिशय सुंदर असा अनुभव आणि खरंच एक असं वाटतं की माधवबाग हे एक रुग्णांसाठी नवसंजीवन देणारं एक हॉस्पिटल आहे. अतिशय छान पद्धतीने आणि असे असंख्य लोक आहेत की जे भेटतात, जेव्हा ते त्यांचे अनुभव सांगतात, त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव सांगतात की ज्यावेळेस ते सर्वात प्रथम या ठिकाणी ॲडमिट झाले त्यावेळेस त्यांना चालता येत नव्हतं, परंतु ते आता आमच्यासोबत सकाळी वॉकिंग करतात. तर असं वाटतं की हा खरंच एक दैवी चमत्कार आहे आणि मी या ठिकाणी या पूर्ण माधवबाग हॉस्पिटलचे जे मेन आहेत डॉक्टर रोहित साने सर यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय अत्याधुनिक पद्धतीने आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. इथला स्टाफ मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला इतका सुंदर अनुभव आला की आतापर्यंत ज्यावेळेस आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठेही गेलो तर असा वाईट अनुभव असायचा की कर्मचारी कायम रुग्णांशी एक वेगळ्या पद्धतीने वागायचे, परंतु इथं मात्र इतका वेगळा अनुभव आला की या ठिकाणी ज्या पेशंटच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कशा होतील आणि त्याला चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती कशी मिळेल यासाठी झटणारा हा संपूर्ण स्टाफ आहे. या ठिकाणी इथलं जेवण जे असेल ते पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं आहे. आपल्या आजारानुसार आपल्याला जे काही आहे त्यानुसार या ठिकाणी आहार दिला जातो. आपल्या शरीरात किती कॅलरीज गेल्या पाहिजेत आणि सकाळी किती कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत इथपासून तर डेली रेकॉर्ड ते मेंटेन करतात. तुम्हाला खोटं वाटत असेल की आमचे दिवसातनं कमीत कमी 4 ते 5-6 ECG होतात. पदोपदी BP मोजला जातो आणि अनुषंगिक पदोपदी जवळ दिवसातनं 3 ते 4 वेळा डॉक्टर आमची तपासणी करतात. मला असं वाटतं की असं महाराष्ट्रातलं कोणतंच एक हॉस्पिटल नसेल की इतकं रुग्णांची काळजी घेत असेल. तर नजर चुकीने एखाद्या वेळेस जर आम्ही रूमवर राहिलो तर लगेच आम्हाला कॉल येतो की पटकन एखाद्या शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं चला पटकन तुमचं काम तुमचं सुरू झालं आहे. इतका सुंदर असा अनुभव या ठिकाणी येतो आहे. मी मनापासून माधवबाग हॉस्पिटल, तिथले कर्मचारी आणि विशेष करून डॉक्टर रोहित साने सर यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. माझं वजन सुरुवातीला मी जेव्हा आलो तेव्हा 87 होतं आणि तब्बल माझं 2.5 किलो वजन 3 ते 4 दिवसात कमी झालं. अतिशय चांगला असा फरक आहे आणि मला आत्मविश्वास आहे मी लवकरच ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करेन. थँक्यू.